आणि आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी या सामन्यामध्ये एक चेंज केलाय. तर टीम ताई पॅकर्स पालघर या संघाने जर आपण पाहिलं तर विनायक भोईर यांना आपल्या संघामध्ये दाखल करून घेतले आणि अपोजिट जर आपण पाहिलं तर कांदारी किंग्स बँड्रा या संघाने जर आपण पाहिलं तर अर्जुन याला संधी दिली या सामन्यामध्ये. तर मॅचला सुरुवात होते. चला टीम टाई पॅकर्स पालघर आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि विनंती असेल टाई पॅकर पालघर आपला एक एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. टीम ताई पॅकल पालघर आपण आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा विनंती असेल. सामन्याला सुरुवात होते. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. एका बाजूला आपण पाहतोय कांदारी किंग्स बँड्रा, त्यांच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर ताई पॅकर पालघर असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. सामन्याला सुरुवात झाली आहे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. रोहित नार्वेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार देवीदास देसाई गोलंदाजी साडी. पहिल्याच मॅचचा हिरो ठरला होता हा गोलंदाज. फिरकीचा नन्नामुन्ना जादूगर गोलंदाजी साठी आलाय रोहित यादव. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. उंची जास्त, लांबी देखील जास्त. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी येतोय रोहित नार्वेकर यांच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. आपण पाहिलं तर कांदिवली चारकोपचा हा खेळाडू रोहित नार्वेकर स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल आणखीन एक बिग हिट. बॅकफूट वरती येऊन पूल खेळलाय आणि हा बॉल देखील सक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा चौकार रोहित नार्वेकरच्या बॅट मधून. आणि एक रेकॉर्ड देखील राहिलंय रोहित नार्वेकरच्या नावावरती. नुकतीच आपण पाहिली तर
गुजरात धमाका बिग बॅश 2024 ही स्पर्धा आणि त्याच स्पर्धेमध्ये 7 बॉल वरती लगातार 7 षटकार लगावणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे रोहित नार्वेकर. चतुर रोहित विरुद्ध रोहित आपण पाहतोय. गोलंदाजी करत असलेला गोलंदाज आहे रोहित यादव, फलंदाजी करत असलेला फलंदाज आपण पाहतोय रोहित नार्वेकर. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय आणि हा देखील बॉल गेलाय. आता मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता पण पाहिली तर किती दोन धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. ताई पॅकर्स पालघर. यावेळेला देखील पहा काय बॉल हाताळला, विकेट आली आहे महत्वपूर्ण. रोहित यादव खुश, रोहित यादव खुश झालेत. महत्वपूर्ण विकेट. लगातार पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार लगावल्यानंतर मात्र रोहितने आपल्या फिरकीचं अस्त्र या ठिकाणी बाहेर काढलं आणि रोहित नार्वेकरला तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू पोलार्ड आलाय. पोलार्ड, राकेश प्रभू लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये आलाय. द मॅन फ्रॉम घिवली, पालघरचा हा खेळाडू पोलार्ड मैदानामध्ये. त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय रोहित यादव, फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार. फिरकीचं अस्त्र बाहेर काढलं. रोहित नार्वेकरची महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली आहे. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉलवरती. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. होमकार देवीदास देसाई स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला उडवलाय बॉल बॅकफूट वरती येऊन मोठा फटका कव्हर क्षेत्रामध्ये पाठवत असताना पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा धावून पूर्ण केलेत आणि एक्स्ट्राची ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव. एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 13 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम ब्रह्मा बॉईज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ऑनलाईन देखील प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आमच्या समवेत जुडलेत. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्या सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच टीम ब्रह्मा बॉईज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली म्हणजेच सुमित भरत ढेकळे विरुद्ध फरदीन काझी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार. फरदीन काझीचे चाहते आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर सुमित ढेकळे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत.
आणि आमचे मार्गदर्शक आमचे हितचिंतक माननीय श्री राजूदादा मसूरकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. राजूदादा मसूरकर आपलं सहर्ष स्वागत. आणि जसं दादांचं आगमन झालं राकेश प्रभूच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 17 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू फैजल आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय फैजलने. तोच गोलंदाजीसाठी राकेश प्रभूच्या विरुद्ध पहिल्या बॉलवरती राकेशच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले डीप मधून. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड. फैजल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हातात असताना ओमकार देवीदास देसाई आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. पुढचा बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. ढकलल्या बॉलला घोषंकी क्षेत्रामध्ये हलक्या हातांनी पुश केलंय आणि तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 19 या आकड्यावर. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर शॉट घेण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलवरती. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चं काही चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं फैजल यांनी. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय राकेश प्रभूच्या विरुद्ध. पुढचा बॉल. लो फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमण. डोक्यावरून बॉल फरार फरार फरार. 4 धावा. येतो राकेशच्या बॅटमधून चौकार. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवण्याचा. त्याच्या डोक्यावरून अगदी बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी राकेश प्रभूच्या बॅटमधून चौकार आला. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. त्याला साथ देतो नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार देसाई. यावेळेला स्लोअर 1 बॉल. पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 25 या आकड्यावर. 25 ऑन बोर्ड. टीम ताईपेकर पालघर. नेक्स्ट मॅच टीम ब्रह्मा बॉयज काळ चौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. येस पॉवर प्ले. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा हा बॉल वापरला जाईल. एक विशेष नियम आहे या स्पर्धेचा. विशेष डिझाईन केलेला हा बॉल आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आणि हे पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय दीपक गुप्ता गोलंदाजीसाठी आलेत. पॉवर प्ले बोनस सुपर ओव्हर पाहायला मिळते. आणि हे षटक हाताळण्यासाठी दीपक आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ओमकार देसाई आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पोलार्ड म्हणजेच राकेश प्रभू फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 26 या आकड्यावर. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. टीम ब्रह्मा बॉयज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली.
दीपकचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 27 या आकड्यावर. साई स्पोर्ट्स या संघाचे यष्टीरक्षक ज्यांनी या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं, माननीय श्री शेखर विचारे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत शेखर सर. आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली आहे गोलंदाजाला आणि त्यांच्या समवेत मंगेश दादा आपणास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम ताई पॅकर पालघर या संघासाठी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर बरोबर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गोलंदाज दीपकला. पुढचा बॉल, ग्राउंड शॉट खेळलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. पोलार्डच्या बॅट मधून ताकदवर फटका, बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय पोलार्डच्या बॅट मधून चौकार. ला जवाब स्ट्रोक बरोबर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. राकेश प्रभू यांनी धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 32-32. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. हा बॉल आउट ऑफ द पार्क आणि आपण जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय राकेश प्रभू यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा. दीपक गुप्ता धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 36-36. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पाच चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपक गुप्ताने. पॉवर प्लेचं षटक आहे. डबल ओव्हर, बोनस ओव्हर, सुपर ओव्हर म्हणावी लागेल. हे महत्वपूर्ण निर्णायक षटक असणार आहे प्रत्येक संघासाठी. विशेष डिझाइन केलेले हे बॉल देखील आपण पाहतोय. सिक्सर, सुप्रीमो, अल्ट्रा हे बॉल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये यूज केले जात आहेत. नेक्स्ट बॉल, हो स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. गतीमध्ये परिवर्तन, बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 37 आणि आणखीन धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील कारण पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या धावा फलंदाजी करत असलेला संघ करणार तेवढ्या धावा डबल होणार आणि म्हणूनच की काय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 49. एकूण जर आपण पाहिलं तर दीपक गुप्ताने या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या म्हणजेच एकूण 24 धावा टीम ताई पॅकर पालघर या संघाच्या टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जात आहेत. एक विशेष नियम आहे सर रवींद्र चेनवनकर आणि महेशजी चेनवनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये असे विविध नियम देखील आणले जातात. त्याचा फायदा सर्वच खेळाडूंना मिळतोय कारण एकाच मॅच मध्ये स्पर्धेचं गणित बदलू शकतं. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मयांक आलेत. ठावकुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी मयांक. मयांकचा पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय देखील. एकच धाव मिळते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 50 या आकड्यावर.
नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठा सामना, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. ब्रह्मा बॉयज का चौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. ओहो, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा जरूर घेतली होती एसटी रक्षकाकडून. आपण पाहिलं तर चांगलं थोडस क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडूची सांगत होते. मयांक गोलंदाजीसाठी आले. प्रभावित करणारी गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मयांक यांची गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखायचे आहेत, त्याच्यासाठी चालू असलेले प्रयत्न मयांकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बॅकफूट वरती येऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकार यांचा झाला. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळतेय. पहा काय षटक हातात मयांक. आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत. अवघ्या 2च धावा या 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात मयांक यांनी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती. 52 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 52 ऑन बोर्ड. काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पहा. मयांक एक युवा उद्योन्मुख खेळाडू आहे, या नावाची देखील चर्चा राहिली आहे. तोच गोलंदाजीसाठी आलाय. डावखुरा गोलंदाज आतापर्यंत ओमकार देसाई आणि आपण पाहतोय त्याच्या समवेत राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम ताई पैकर पालघर या संघाकडून. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एकही मोठा फटका आलेला नाही अजूनपर्यंत या षटकामध्ये. ही खासियत आहे, ही ओळख आहे, ही कला आहे या गोलंदाजाकडे. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय मयांक. पुढचा बॉल हो हो हो, क्या बात आहे. काय बॉल हाताळलाय पहा. एसटी रक्षकाकडून चूक झाली आणि बॉल तोपर्यंत गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 54. म्हणजेच या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या मयांकने 5च धावा खर्च केल्या आहेत. पहा काय षटक हाताळलंय. नेक्स्ट मॅच टीम ब्रह्मा बॉयज काळ चौकी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी आपण त्वरितच यायचा आहे, अथवा आयोजन समितीच्या माध्यमातून योग्य ती पेनल्टी आपल्या दोन्ही संघांना दिली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित यादव यांना आमंत्रित केलं गेलंय षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी. हो, रोहित यांचा पहिला बॉल. चेंडूला वळण दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. थ्रो केलाय जरूर. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 55 या आकड्यावर. 55 ऑन बोर्ड. राकेश प्रभू. पोलार्ड अजूनही मैदानामध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पोलार्डच्या बॅट मधून 4 चौकार पाहायला मिळालेत. पुढचा बॉल सोडून दिलाय राकेश यांनी. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आता धावा झाल्या धावफलकावरती 56. पुढचा बॉल खूपच चेंडूने वळण घेतलंय आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. आणखीन एका धावेची भर होते धावसंख्येमध्ये.
लो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण. राकेश प्रभू बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन मिळणार नाहीये. पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळते या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती झाल्यात. 58 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 5 चा खेळ. रोहित यादव प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्याच मॅच मध्ये काय झेल पकडलाय रोहित यांनी. पुढचा बॉल बॅकफुट वरती आले. मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल पकडलाय. विकेट आली आहे. ओमकार देवीदास देसाई बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रशांत घरत, अर्नाळ्याचा सुपरस्टार प्रशांत घरत मैदानामध्ये आलेत. काय बॅटिंग केली होती. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये. 15 चेंडूंमध्ये 32 धावा प्रशांत घरतच्या बॅट मधून आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील पटकावला होता प्रशांत घरत यांनी. तोच फलंदाज अर्नाळ्याचा सुपरस्टार मैदानामध्ये आलाय. चला नेक्स्ट मॅच. टीम ब्रह्मा बॉयज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. संघनायक कर्णधार विनंती असेल त्वरितच टॉस साठी आपण व्यासपीठावरती यायचंय. रोहित यादव महत्वपूर्ण विकेट आली आहे. ओंकार देसाई यांची विकेट त्याने पटकावली आहे. तोच रोहित. पुढचा बॉल फलंदाजीसाठी आलाय प्रशांत घरत, अर्नाळ्याचा सुपरस्टार. मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली. 15 बॉल मध्ये 32 धावा त्याने ठोकल्या. ओहो, यावेळेला चेंडूला वळण दिलंय, सोडून दिलाय हा बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 59. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राची अतिरिक्त धाव म्हणजेच एकूण 2 धावा. 61 धावा धावफलकावरती झाल्यात. विकेट आल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडासा दडपण दबाव निर्माण झाले रोहित यादव वरती, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत. त्याची बॅट बोलली आहे मागच्या मॅच मध्ये. त्याला कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करायची याचा विचार मात्र आपण पाहतोय करत असताना रोहित यादव. यस, बिग हिट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॉल मैदानामध्ये आलाय. एकच धाव पूर्ण केली जाते या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 62 या आकड्यावर. 62 ऑन बोर्ड. रोहित यादव एका बाजूला आपण पाहतोय, त्याच्या अपोजिट जर आपण पाहिलं तर राकेश प्रभू. यावेळेला देखील आतमध्ये येणारा चेंडू, चेंडूने वळण घेतलंय, खूपच वळण. पंचांकडे अपील करत असताना पाहायला मिळतात सोहेल यांना. पंचांकडे अपील जरूर केली आहे. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. ब्रह्मा बॉयज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. सुमित ढेकळे विरुद्ध फरदीन खाजी इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत याच मॅच मध्ये. सर्व प्रेक्षक या मॅचची वाट पाहत होते. ती मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला सुमित ढेकळे असणार आहे, दुसऱ्या बाजूला फरदीन काझी. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज आलाय मयांक. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा नरेपार स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनवनकर स्मृती चषक 2024 पर्व 6 या स्पर्धेचा क्रिकेटचा महासंग्राम. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी आपण पाहतोय अखिल भारतीय स्तरावरील हे सर्वच खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी परळच्या नरेपार्क मैदानात. पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण. प्रशांत घरत ब्रँडेड फटका स्ट्राइक डाउन द ग्राउंड. हँडसम यूथ सिक्सर बाय प्रशांत घरत.
काय फटका खेळलाय प्रशांत खरतने, अगदी बरोबर समोर या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मयांकचा पहिल्याच बॉलवरती खरपूस समाचार घेतलाय प्रशांतने. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 68 धावा, 68 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक बिग हिट, त्याच्यावरती देखील आक्रमण. तोच बॉल, तो चेंडू, तेच नाव, तीच बॅट. अर्नाळ्याचा सुपरस्टार बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रशांत खरतच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार प्रशांत खरतच्या बॅट मधून जर आला तर मात्र रिया, यश, समर्थ आणि स्वामीन यांच्याकडून 1101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. आणि या संघाचे सर्व माननीय श्री अमरदादा परुळेकर यांच्याकडून 2000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. हरणाळ्याचा सुपरस्टार प्रशांत खरत याच्यासाठी. आतापर्यंत लगातार 2 षटकार त्याने ठोकलेत. या आधीची मॅच देखील याच फलंदाजाने गाजवली आहे. 15 बॉल मध्ये 32 धावा वैयक्तिक ठोकले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. तोच प्रशांत खरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. मयांकला आता मात्र विचार करावा लागेल. यावेळेला सोडून दिलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. +1 म्हणजेच एकूण 2 धावा. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 76 ऑन बोर्ड. तिसरा येईल का प्रशांत खरतच्या बॅट मधून? आतापर्यंत 2 लगावले प्रशांतने लगातार 2 चेंडूंवरती. यस, आलाय का? उंची जास्त आहे. प्रेक्षक पाहत आहेत बॉलकडे आणि पाहतच राहतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हरणाळ्याचा सुपरस्टार मैदानामध्ये आला. लगातार 3 बॉल वरती 3 उत्तुंग आसमानी गगनचुंबी षटकार पाहायला मिळालेत. आणि म्हणूनच की काय, या षटकारांच्या हॅट्रिक साठी यश, रिया, स्वामिनी आणि समर्थ यांच्याकडून 1101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ताई पेकर पालघर या संघाचे संघ मालक अमरदादा परुळेकर यांच्याकडून 2001 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. अर्नाळ्याचा सुपरस्टार प्रशांत खरत लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार त्याने ठोकलेत याच मॅच मध्ये. आणि आदर्श शिंदे यांच्याकडून 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलेलं आहे. आणखीन एक यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. जज करत असताना झेल शेवटच्या क्षणाला पकडलाय आणि प्रशांत खरत यांची खेळी संपुष्टात. विकेट. प्रशांतने त्याचं काम केलंय. 3 बॉलवरती 3 षटकार त्याने ठोकलेत. आणि आपण पाहिलं तर 4थ्या षटकार ठोकण्याचा प्रयत्न असताना मात्र विकेट आली आहे प्रशांत खरतची. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 82 धावा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध ब्रह्मा बॉईज काळ चौकी. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध. सर्व प्रेक्षक आज मात्र क्रिकेट आम्हाला क्रिकेट पाहायचंय. आम्हाला क्रिकेट सर्वच दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या या भिवाजीराव नरे पार्क मैदानामध्ये आलेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनायक भोईर, महाराष्ट्र रणजीपट्टू. ठाऊकुरा फलंदाज मैदानामध्ये आलाय. पहा, लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू देखील रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी या मैदानामध्ये आलेत. ठाऊकुरा फलंदाज विनायक भोईर, महाराष्ट्र रणजीपट्टू मैदानामध्ये आलाय. पालघरचा आणखीन एक सितारा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर बॉल पर्यंत पोहोचले देखील आणि एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 83. चला नेक्स्ट मॅच टीम ब्रह्मा बॉईज काळ चौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली.
पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल पर्यंत, एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या जर आपण पाहिलं तर एकेरी धावेच्या मदतीने 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 84, म्हणजे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 85 धावांची गरज असणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस टीम ब्रह्मा बॉईज काळचौकी विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. टॉस आप जीत चुके हो, सबसे पहले तो निर्णय क्या होगा? फील्डिंग करेंगे पहले। और जैसे ये मुकाबले चल रहे हैं, जैसे कि आपने देखा कि पावर प्ले के ओवर में आपको अगर विकेट बिना गवाए अगर जितने भी आप रन वहां पर बनाओगे तो उससे डबल रन आपको वहां पर मिलेंगे, तो कैसा लगा ये निर्णय? और ये निर्णय के बारे में जो आप देख रहे हो कि 99 रन यहाँ पर उस निर्णय के कारण बन चुके हैं, तो आप पहले फील्डिंग करोगे तो सामने वाली टीम को कितने रनों तक रोकने की कोशिश करोगे? ऐसा कुछ डिसाइड नहीं किया है, क्योंकि ये रूल के हिसाब से कुछ भी हो सकता है। अगर उन लोग ने अच्छा पावर प्ले में स्टार्ट दे दिया बिना विकेट के तो 100-110 रन भी हो सकते हैं, और अगर नहीं हुआ तो 50-60 में भी रुक सकता है। ऐसा नहीं है, बस अच्छा बॉलिंग डालने का सोचेंगे, बॉलर लोग को यही बोलेंगे और कम से कम में रोकने का देखेंगे। और सामने सुमित जैसा खिलाड़ी है, अच्छे फॉर्म में है वो भी आज, और आप भी अच्छे फॉर्म में हो, तो सुमित को किस प्रकार से जल्द रोकने की कोशिश करोगे? और सबसे ज्यादा बड़ी बात ये होगी कि आज ये बिग बैटल होने वाला है इस टूर्नामेंट का, तो कैसा लग रहा है आज ये टूर्नामेंट में पहला रबर बॉल का ये टूर्नामेंट आप खेलने जा रहे हो? नहीं, फिलहाल तो काफ़ी नर्वस है, क्योंकि प्रैक्टिस नहीं है, कुछ नहीं है, तो देखते कैसा क्या होता है। और रही सुमित भाई की बात, तो साल भर साथ में क्रिकेट खेले, तो दोनों को एक दूसरे का पता है कि कैसा क्या है, देखते अब क्या होता है। और लारा और बुमरों के माध्यम से हर साल अपने माँ बाप के प्रेम के प्रति ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया जाता है, तो उस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? नहीं, ये दोनों जो टूर्नामेंट करते हैं, वैसा मैंने पिछले साल भी बोला था कि वैसा सेम टूर्नामेंट कोई नहीं कर सकता है। टाइम टू टाइम 6-6 ओवर का मैच, तो वो उनके जैसा कोई नहीं कर सकता ऐसा सेम टूर्नामेंट, वो दोनों ही कर सकते हैं। और बहुत बहुत धन्यवाद, और अगले मैच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं आपकी तरफ। हम जाएंगे सुमित की तरफ. सुमित दादा, आपण पहिली स्पर्धा या हंगामातली आज पावसाळी खेळत आहात, तर फर्दीने टॉस जिंकलाय, पहिली फिल्डिंग घेतली आहे. तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? प्लॅनिंग तर बॅटिंगचाच होता. ॲज पर कंडिशन जे दिसत होतं, थोडंसं नॉलेज आहे तर विचार केला पहिले बॅटिंगच करू, आणि होपफुली टॉस हारून पण बॅटिंगच आली. आणि त्या नियमाबद्दल काय सांगाल? जसं फर्दीने सांगितलं की डबल रन्स मिळतात, त्यामुळे कितीही धावा बनवू शकता, तर तुमचा म्हणजे टार्गेट काय असेल? किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न तुमच्या टीमकडून केला जाईल? रबर बॉलला आपण एक टार्गेट सेट नाही करू शकत. रबर बॉल असं क्रिकेट आहे की आपण नॉर्मली कधी मोठं पण टार्गेट होऊ शकतं, कधी लहानही होऊ शकतं, इव्हन डिफेंडही होऊ शकतं किंवा डिफेंड नाही होऊ शकत. मग रबर बॉल हे एकदम लास्ट बॉलपर्यंत आपण सांगू शकत नाही. इव्हन टेनिस बॉल थोडंसं इझी असतं, पण रबर बॉल जेवढं वाटतं ट्रॅव्हल होतो, हे होतो, पण डॉट्स पण बॉल तेवढेच होतात. तर प्रयत्न करू एक रिझनेबल टार्गेट सेट करायला, ज्याने की बॉलर्सला थोडंसं काहीतरी भेटेल. आणि या स्पर्धेमध्ये तो नियम तर आहेच, परंतु त्या आपल्या पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी एक वेगळा बॉल वापरला जातोय, तो सिक्सर अल्ट्रा म्हणून जो सीम बॉल आहे, तर त्या बॉलचा वापर केला जातो. तर त्यामध्ये तो नियम आणि त्या नियमानंतर ही स्पर्धा जशी रवी आणि महेश दरवर्षी आयोजित करत असतात आपल्या आईवडिलांच्या प्रेमाप्रती, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? ऑब्व्हियसली क्रेडिट आहे दोघांनाही, की प्रत्येक वर्ष एक क्रिकेट स्पर्धा करणं सोपं नाही आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना की एव्हरी इयर असं करत राहा. आणि तो नियमबद्दल बोलीन तर असे नियम्स इन फ्युचर होणारच आहेत, आणि ह्यांनी एक चांगला नियम आणला आहे. सो लेट्स
होप फॉर द बेस्ट की हे आम्हाला किंवा आपल्या क्रिकेटमध्ये हे फायदेमंद हो आणि याचा पुढेही वापर चांगला हो. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जशी मात्र आपण सेकंड इनिंगला सुरुवात होताना या ठिकाणी पाहणार आहोत, टार्गेट सेट केलं गेलेलं आहे, परंतु हा पुढील मॅचचा टॉस या मॅचच्या दरम्यान आपण पूर्ण झालेला पाहिला. नाणेफेकीचा कौल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. धन्यवाद. पंच्याऐंशी धावांच्या पाठलागाला मात्र आता सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे. एका बाजूला श्रेयस तेंडुलकर आणि सचिन काटकर सारखे फलंदाज आपण मैदानावर दाखल झालेले पाहताय, तर दुसऱ्या बाजूने पंकज पाटील पालन गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय. या वेळेला मात्र एक लेंथ बॉल पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, थोडासा उसळी घेत मात्र विकेट किपरकडे ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. नुकताच टॉस पूर्ण झालेला आपण पाहिला. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि ब्रह्मा बॉईज काळा चौकी या दोन संघांमधला नाणेफेकीचा कौल जिंकलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. तर इथे मात्र मॅचच्या पूर्वार्धानंतर उत्तरार्धाला आता सुरुवात झाली आहे. 85 धावांचा पाठलाग आणि या वेळेला समोर पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॉल हा झाडामध्ये जाताना प्रशांत गरत त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून आली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक धाव तोपर्यंत पूर्ण केली गेली. 2 धावांचा प्रयत्न इकडे मात्र आपण झालेला पाहिला. चुकीची दुरुस्ती मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सचिन काटकर आणि श्रेयस तेंडुलकर बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल या मॅच मध्ये केला गेलेला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र हवेतच स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बऱ्यापैकी मात्र हरकत पाहायला मिळाली चेंडूमध्ये, परंतु दिशा थोडीशी मात्र त्या ठिकाणी भरकटलेला पाहायला मिळाला. पंकज डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला गेलाय. एक्स्ट्रा रन्स मिळतील FM11 कांदारी किंग्स बँड्रा टीमला. 85 रन्स टू विन. 85 धावांचं टार्गेट मात्र चेस करायचंय. एक चांगलं बॉलिंग युनिट मात्र मगाशी आपण पाहिलं ते ताई पॅकर्स पालघर संघाकडून. या वेळेला मात्र हा परफेक्ट वाईड लाईन यॉर्कर शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू इथे मात्र पंकज पाटीलने हाताळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर एक बिग बॅटल सुमित ढेकळे विरुद्ध फरदीन काझी. बेस्ट वर्सेस बेस्ट आणि दरम्यान चालू असलेली उपांत्य फेरीची पहिली मॅच. या वेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल, त्याला मात्र शॉर्ट आर्म जॅम केलं. सचिन काटकरने मात्र चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट क्षेत्राकडे. पंचांकडून मात्र 4 धावांचा इशारा. खणखणीत चौकार सचिन काटकरच्या बॅटमधून. इन ऍक्शन मात्र केतन म्हात्रे सुद्धा आपल्याला आज मैदानावरती पाहायला मिळतील. अखाड अर्थात जसं मगाशी अभिषेकनं सांगितलं, अखिल भारतीय स्तरावरची ही रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर स्मृती चषक 2024 पर्व 6वे. सचिन विरुद्ध पंकज. या वेळेला पुन्हा एकदा वाईड यॉर्कर हाताळला जातोय. परफेक्ट यॉर्कर लेंथ. इकडे मात्र काही वेळेला आपण जर पाहिलं तर लेंथ मध्ये वारंवार बदल करताना पंकज पाटील पाहायला मिळाले. ही विविधता, हे व्हेरिएशन खूप महत्वाचं गोलंदाजांकडून मानलं जातं आणि ते व्हेरिएशन कुठेतरी फायदेमंद ठरलं ते पंकज पाटीलसाठी. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान अगदी स्वस्तात पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातून मात्र एक चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती बिनगडी बाद 9 धावा. 6 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आणि दरम्यान आपल्या शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, दमदार आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते सन्माननीय श्री अजयजी चौधरी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी साहेबांचं नरेपार स्पोर्ट्स क्लब आयोजित रवी आणि महेश चेंदवनकर यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थात कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024च्या 6व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अजयजी चौधरी साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान या वेळेला मात्र थायपॅडवर जाऊन बॉल आदळलेला तिकडे पाहायला मिळतोय. पंच मात्र काय निर्णय कळवतील याकडे लक्ष असेल. लेग बाईटचा इशारा अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंचांनी लागू केलाय. परंतु क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ दे, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपल असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल,
मग त्या धावा तितक्याच महत्वाच्या. दरम्यान सुरुवात झालेली आपण बघतोय ती ओव्हर नंबर 2 ची. परेश आरेकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकातून मात्र आपण जर पाहिलं तर 9 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. परेश आरेकर नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे असा परेश आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलेला. ओव्हर द विकेट समोर मात्र सचिन काटकर सारखा फलंदाज. ओपनिंग पेअर मधून यावेळेला जबरदस्त प्रहार. बॉल जाईल सीमा रेषा पार. पाहूया धावा किती मिळतील. धावा मिळतील 4. येतो खणखणीत चौकार. काही वेळेला बॉल झाडाला लागून आतमध्ये येण्याची शक्यता असते, परंतु यावेळेला जसा फटका सचिन काटकरनं सजवला होता अगदी झाडांच्याही वरून पलीकडे बॉलला पाठवण्यामध्ये मात्र यशस्वी राहिला. 4 धावा त्या ठिकाणी मात्र कळवल्या गेल्या. जबरदस्त फटका. या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये मात्र परेशच्या पायाला चेंडू लागतो आणि जातोय सरळ. विकेट किपर राकेश प्रभू मात्र त्या ठिकाणी आपल्याला शॉट थर्डमॅन क्षेत्राकडून बॉल अडवताना. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्कोर आता मात्र जलद गतीने पुढे सरकू लागलेला आहे. 16 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर. दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम मुलुंड श्रेयस इंदुलकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतो परेश आरेकर कडून. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत राऊत पालघरचा खेळाडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून आज मात्र हे सर्व खेळाडू या परळ नगरीमध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानात अर्थात आपल्या हक्काच्या नरे पार्क मैदानामध्ये. पुन्हा एकदा मात्र लेफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला झाडाला लागून बॉल कुठे जातो हे पाहणं खूप महत्वाचं आहे. दरम्यान इथे सुद्धा झाडाच्या मधून मात्र बॉल निघालाय आणि जाऊन पोहोचलाय तो मैदानाच्या बाहेर. 4 धावा पुन्हा एकदा येतील त्या सचिन काटकरच्या बॅटमधून. दरम्यान स्कोर आपण जाणून घेऊया. 21 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवरती. पाठलाग करायचा आहे त्या 6 षटकांमध्ये 85 धावांचा. पहिल्या 2 ओव्हरमधून 10.5 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती पाहायला मिळाली. आता बॉल मात्र शिल्लक राहिले 24 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 64 धावांची. 24 चेंडू आणि 64 धावा असं मात्र हे समीकरण आता सामना जिंकण्यासाठी आवश्यक. आणि दरम्यान बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार तिकडे फलंदाजांनी केलाय. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर चषक 2024 मध्ये. दरम्यान गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन आलाय वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंभीरे. समोर मात्र मॅन फ्रॉम मुलुंड श्रेयस इंदुलकर.
पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. परेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. आणि साहेबांच्या माहितीसाठी साहेब हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या स्पर्धेदरम्यान एक वेगळा नियम या वर्षी आयोजकांनी मात्र घालून दिलाय. या ओव्हर मधून जर विकेट न गमावता जितक्याही धावा फलंदाज जमवतील त्याच्या दुप्पट धावा फलंदाजांना या ओव्हर मधून मिळणार आहेत. परंतु त्यासाठी तुमचं विकेट वाचून क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. आणि दरम्यान यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड सन्माननीय अजय चौधरी साहेबांचं भव्य स्वागत या षटकारासोबत सचिन काटकरच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. येतो षटकार. मात्र घ्यावा लागेल आणि तोच समाचार इथे घेतलाय सचिन काटकरने. वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबेरीच्या गोलंदाजीवरती आक्रमण. डाऊन द ग्राउंड एक खणखणीत षटकार आलाय. अखिल भारतीय रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दरम्यान इथे ऑफ कटर अगदी आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेगळा रस्ता धरला आणि अगदी लेग स्टंपच्या बाहेर निघून गेला. पंचांकडून मात्र एक्स्ट्रा धावांची घोषणा त्या ठिकाणी केली जाते. अतिरिक्त धावांचा इशारा कळवला जातोय. पुन्हा एकदा मात्र मान्यवरांच्या माहितीसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले 16 संघ या 2 दिवसांमध्ये खेळणार आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षण मात्र तितकंच जबरदस्त पाहायला मिळालं. पंचांचा निर्णय जाणून घेऊया त्या ठिकाणी. पंच काय कळवतील. येस इट्स अ बाउंड्री. या 4 धावा अजून मिळतील. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपण जर पाहिलं तर आज दिवसभरामध्ये कांदारी किंग्स बँड्रा अर्थात FM11 अंधेरी बॉयज अंधेरी म्हणजे आपल्या मुंबई उपनगरातून ही संघ आले आहेत. ताई पॅकर्स पालघरचा जो संघ आपण गोलंदाजी करताना बघतोय. त्याचबरोबर कविश 11 मुलुंड, ब्रह्मा बॉयज काळा चौकी, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणि यावेळेला फिल्डरच्या मस्तक वर दस्तक देत 1 बाउन्स ओव्हर दी रोप्स. आणखीन 4 धावा. आणखीन एक चौकार सचिन काटकरच्या बॅटमधून. तर आपण लक्ष टाकत होतो या स्पर्धेमध्ये दखल झालेल्या 16 संघांकडे. या स्पर्धेमध्ये यंदाच्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर 16 संघ अखंड महाराष्ट्रातून दाखल झाले. ज्यामध्ये आपण आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, रॉयल स्टनर मीरा रोड आणि अम्मू 11 मीरा रोड असे 8 संघ आजच्या दिवसामध्ये. तर उद्याच्या दिवसामध्ये ओमकार 11 गिरगाव, विक्रोलियन्स, चेतन 11 बँड्रा, तदनंतर ओमकार 11 गिरगाव, विक्रोलियन्स विक्रोळी, झोलाई 11 परळ, दहिसर बॉयज दहिसर, रॉयल वॉरियर्स कांदिवली, वरद लॉजिस्टिक नवीन मुंबई, RR 11 डोंबिवली आणि US उमेश 11 खार असे 16 संघ या स्पर्धेमध्ये. चार चेंडूंमध्ये 17 धावा आल्या. जर विकेट पटकावली गेली नाही तर या ओव्हर मधून आलेल्या धावा दुप्पट होतील. आणि आतापर्यंत जर 17 धावा आल्यात, उर्वरित 2 बॉल मध्ये काय घडणार. यावेळेला बचावात्मक अंदाज. 17 वरती खतरा होणार का. फलंदाजाची धोक्याची घंटा इथे वाजणार का. प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस काय करणार शेवटच्या बॉलवरती. आता मात्र जितक्या धावा आल्या, जर शेवटच्या बॉलवर विकेट आली नाही तर त्या धावा दुप्पट होणार. शेवटच्या बॉलवर धाव घेतली जाणार का, बचावात्मक अंदाजाने डिफेन्सिव्ह अंदाजाने खेळलं जाणार का, विकेट पटकावली जाणार.
काय घडणार या शेवटच्या बॉलवरती, आणि त्यासाठी मात्र आपण जर पाहिलात तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. विकेट कशी पटकावता येईल याच्याकडे मात्र आता ताई पॅकरचं लक्ष असेल. बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय वरोर एक्सप्रेस मॅन फ्रॉम पालघर प्रज्योत अंभिरे, समोर सचिन काटकर. शेवटचा बॉल शरीराचा वेध घेतोय, डॉट बॉल आलाय, परंतु या 17 धावा दुप्पट होणार आहेत, 34 धावा मिळणार आहेत तब्बल त्या मात्र या मॅच मध्ये. सामन्याचं समीकरण आता मात्र या ओव्हर नंतर पूर्णपणे बदललेलं तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आलेल्या या 17 धावांच्या धावा दुप्पट केल्यानंतर 34 धावांची वाढ या ओव्हर मधून आता मात्र होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे FM11 कांदारी किंग्स बँड्रा संघासाठी. धावसंख्या जाऊन थेट पोहोचली आहे ती 55 धावांवरती. सामना जिंकण्यासाठी मात्र आता 18 बॉल शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती 30 धावांची. सामन्यात मात्र वार पलटवार आणि सामन्यामध्ये आता होतो तर मात्र उलटफेर. FM11 कांदारी किंग्स बँड्रा मगाशच्याही मॅच मध्ये तिसरी ओव्हर मात्र खूप लकी राहिली आणि या मॅच मध्ये सुद्धा तिसरी ओव्हर त्यांच्यासाठी खूप लकी राहते. मगाशी दिनेश नाटेकरच्या ओव्हर मधून तब्बल 18 धावा जमवल्या गेल्या, तर या मॅचच्या तिसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधून मात्र तब्बल 17 धावा दुप्पट केल्या गेल्या आणि धावसंख्या थेट जाऊन पोहोचली ती आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावांवरती. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि त्या उर्वरित 18 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 30 धावांची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवलाय. एका बाजूला ताई पॅकर्स पालघर अर्थात अमरजी परुळेकर, अनिकेत राऊत आणि टीम, तर दुसऱ्या बाजूला संतोष गणपत बंड यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा FM11 कांदारी किंग्स बँड्रा. बॉलिंग मार्क वरती राकेश प्रभू पोलाड, तर समोर मात्र मॅन फ्रॉम मुलुंड श्रेयश इंदुलकर. जबरदस्त फाईट पाहायला मिळते दोन संघांमध्ये. ओव्हर नंबर 4 राकेश प्रभूच्या पहिल्याच बॉलवर टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. 6 धावा, षटकार. धावांची भर पडली आहे स्कोर कार्डवर. या वेळेला एक स्लोअर वन डिलिव्हरी होती, तिला सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळलंय ते श्रेयश इंदुलकरने. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल ट्रॅव्हल करत असताना पंचांचा निर्णय आता मात्र खूप महत्वाचा असेल. एकेरी धाव मिळणार का चौकार मिळणार, बॉल कुठे गेला याची मात्र योग्य ती पडताळणी करून मात्र पंच निर्णय कळवतील. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे 3 नावाजलेले पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मॅन फ्रॉम घोडपदेव भाईकळ आपल्याला पाहायला मिळतील ते सूर्यकांत आढाव सर स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेतून, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत शशी साटम सर ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेतून, तर आमचे तिसरे पंच नासिर शेख सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थोडीशी विचार विनिमय करून मात्र निर्णय घेण्याची गरज पडते पंचांना. स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश चिंदवनकर त्या ठिकाणी मात्र पंचांशी संपर्क साधतील आणि त्यांच्यामध्ये मात्र विचार विमर्श करून हा निर्णय कळवला जाईल. तटस्थ अशी पंचांची भूमिका. आणि या स्पर्धेदरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर मान्यवरांची मोठी मांदियाळी आणि या महाराष्ट्र आणि संपूर्ण अखिल भारतीय स्तरावरील नावाजलेले खेळाडू अग्रमानांकित संघ या स्पर्धेदरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर 2 दिवसांमध्ये. जसं आपण मगाशी सुद्धा पाहिलं, ज्या 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, बांद्रा, अंधेरी, पालघर, मुलुंड, काळा चौकी, कळंबोली, मीरा रोड, गिरगाव, विक्रोळी, परळ, दहिसर, कांदिवली, नवी मुंबई, डोंबिवली, खार, संपूर्ण महाराष्ट्र इथे एकवटलाय. दरम्यान एकेरी धावेची घोषणा पंच त्या ठिकाणी करताना एकेरी धावेसोबत मात्र आता समीकरण पुन्हा बदललेलं पाहायला मिळेल. इक्वेशन जे आहे ते प्रत्येक बॉल नंतर बदललेलं तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. या वेळेला पुन्हा एकदा थोडस मागे सरकून लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल जातोय आउट ऑफ द पार्क.
घालायची, ही ट्रॉफी सोबत घेऊन जायची आहे. 1,25,555 पारितोषिक त्यांना पटकवायचं आहे. चालू असलेला हा उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. टाय पॅकर्स पालघर विरुद्ध FM कांधारी किंग्स बँड्रा. या वेळेला मात्र बॅटची एज घेतली आहे. बॉल हवेत चालला होता. पॉइंट मध्ये मात्र प्रज्योत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून आहेत. श्रेयश मात्र त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधानी राहिले. दुसऱ्या बाजूने सचिन काटकर आज त्यांना चांगली साथ देताना ओपनिंग पेअर मध्ये बॅटिंग युनिट मध्ये जो बदल केला FM कांधारी किंग्स बँड्रा टीमने, त्याचा कुठेतरी फायदा झालेला दिसतोय या मॅच मध्ये त्यांना. स्कोर जर पाहिलात सध्याच्या स्थितीला तर स्कोर कार्ड वरती धावा झालेत 69. लेग कटर बॉल होता या वेळेला. अराउंड स्टम्प्स गोलंदाजी करत असताना मात्र लेग स्टंप वरून चेंडूला थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. सचिनने मात्र बॅकफुटवर जाऊन वेट ट्रान्सफर करत स्कोअर ऑफ द विकेट हा फटका खेळत एक सिंगल धाव घेतली आणि या सिंगल धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची आता 4 ची सांगता होते. आणि या चौथ्या षटकातून तब्बल आपण जर पाहिलात तर 15 धावांचं हे षटक राहिलं आणि या 15 धावांसोबत आता 70 धावा टीमच्या पूर्ण झाल्या आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 बॉल मध्ये 15 धावांची अजूनही गरज आहे. आज समीकरण आपण जर पाहिलं तर हे फायटिंग इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतं. चालू असलेला सामना आपण बघतोय. क्वार्टर फायनल नंबर 1 नरे पार्क स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2024च्या 6व्या पर्वाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल्स टू गो अँड 15 रन्स टू विन. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मात्र सज्ज होताना अप टू द मार्क येताना आपल्याला पाहायला मिळतोय पालघरच्या वरोर गावचा सितारा, अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय वरोर एक्सप्रेस. प्रज्योत अंबिरे गोलंदाजीसाठी सज्ज होताना. सचिन काटकर टॉस मात्र त्या ठिकाणी मगाशी आपण जसं पाहिलं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला फलंदाजी करण्याची संधी दिली. टॉस जिंकल्यानंतर असं म्हटलं की पहले आप बाद में हम फिर देखेंगे किसमें कितना है दम. प्रज्योत विरुद्ध सचिन. लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला मात्र फेकून दिलं. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सचिन काटकर. ब्रँडेड चौकार. वरती या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण गौरवजी सावंत आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम करत असताना तर गुणलेखिकेच्या भूमिकेत थेट रत्नागिरी होणी स्पर्धा दरवर्षी न चुकता आवर्जून ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते अशा महाराष्ट्रातील एक नावाजलेल्या गुणलेखिका आमच्या आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अर्थात सोनमताई चव्हाण गुणलेखिकेच्या भूमिकेत. पहिल्याच बॉलवर चौकारानंतर आता आत्मविश्वास सचिनचा वाढलाय. पुलर लेनचा बॉल त्याला उडवून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. जाणून घेऊया पंचांचा निर्णय. आणखीन एक चौकार येतो सचिन काटकरच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 खणखणीत चौकार आलेत. 12 बॉल 15 ची गरज होती. आता मात्र बॉल शिल्लक राहिलेत 10 आणि धावांची गरज आहे 7. नो लॉस चेस करणार की गोलंदाज विकेट पटकावणार. जबरदस्त फाईट पाहायला मिळाली या मॅच दरम्यान आणि इकडे मात्र आता या सामन्यावरती आपलं वर्चस्व गाजवताना फलंदाजी करणारी टीम अर्थात FM 11 कांधारी किंग्स बँड्रा. आणखीन एक जबरदस्त बॉल या वेळेला अगोदरच बॅट भिरकावून मोकळे झाले. स्विंग अँड मिस म्हणावं लागेल. विकेट किपरकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. सटीक गोलंदाजीची गरज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत कंजूस गोलंदाजी करावं लागेल इथून पुढे मात्र ते गोलंदाजांना. 9 चेंडू 7 धाबांचं समीकरण. या वेळेला ऑफ ब्रेक करायचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेरून मात्र चेंडूला आतमध्ये आणलं जात आहे. एक योग्य ती डिलिव्हरी हीच विविधता मात्र कुठेतरी आवश्यक होती आणि तीच करताना पाहायला मिळतोय वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे. अजून एक निर्धाव बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल येतोय. 8 बॉल आणि 7 धाबांची आता मात्र गरज. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मात्र काटा त्या ठिकाणी मात्र जाताना पाहायला मिळतोय. सचिन काटकर मात्र माघारी परतील. सरळ पॉइंट फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू स्ट्रेट इन टू दी बास्केट म्हणावा लागेल. पहिला धक्का लागत असताना FM 11 कांधारी किंग्स बँड्रा टीमला. सचिन काटकर बॅक टू दी पवेलियन.
जरा कॉमेंट्री बॉक्स पासून सगळ्यांनी थोडं बाजूला उभं राहायचं. दरम्यान इथे आपण जर पाहिलं तर स्पोर्टिसॅक लालबाग परिसरातील एक सुप्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड आणि या स्पोर्ट्स दालनाचे सर्वेसर्वा सन्माननीय भगवानजी सावंत यांचं व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन झाले. मी भगवानजी सावंत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. व्हेरी वार्म वेलकम भगवानजी सावंत साहेब. आपलं सुद्धा कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर स्मृती चषक 2024च्या 6व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. सामन्याचं समीकरण आता मात्र पुन्हा बदलताना दिसतंय, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला. क्रिकेटचा खेळ आहे हा, अनिश्चिततेचा खेळ आहे. 7 चेंडू आणि 7 धाबा. रन बॉल इक्वेशन. फलंदाजीसाठी मैदानावर दाखल झालाय सुरेन आणि गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत. सोहेलवर दबाव असेल कारण 7 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. अनिकेत राऊत मात्र त्या ठिकाणी फंबल होतील कारण मधल्या रनिंग ट्रॅकला बॉल लागून त्या ठिकाणी मात्र डिफ्लेक्ट होतो आणि तिकडे जाताना मात्र फलंदाजांकडून तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. ओव्हरची मात्र होईल समाप्ती आणि या 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 80 धावा आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज आहे. कोणाच्या हातामध्ये सुपवली जाणार ही निर्णायक ओव्हर. काय घडणार या सामन्यामध्ये? FM11 कांदारी किंग्स बँड्रा की ताई पॅकर्स पालघर, कोण जिंकणार हा सामना याच्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा, अनुभवत रहा. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर स्मृती चषक 2024 सीझन 6. निर्णायक ओव्हर आहे. विचार विमर्श करून मात्र गोलंदाज निवडावा लागेल. सामना जर जिंकायचा असेल तर मात्र 6 चेंडूत 5 धावा डिफेंड करायचे आहेत त्या ताई पॅकर्स पालघर संघाला. तर दुसऱ्या बाजूने सामना जिंकायचा असेल तर FM11 कांदारी किंग्स बँड्रा संघाला मात्र 6 चेंडूत बनवायचे आहेत त्या 5 धावा. बॉलिंग मार्कवरती मात्र पाचारण केलं जाते. पंकज पाटील पालन याला. पालघरच्या टेंबोडे गावचा सितारा मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज पाटील जर्सी नंबर 07. समोर मात्र श्रेयस शिंदुलकर एक हाती खेळी करत असताना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय श्रेयस शिंदुलकरने. कुठे जाईल हा बॉल? किती धावा मिळतील? पंचांचा निर्णय काय येईल याच्याकडे मात्र आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात. आणि 4 धावांचा इशारा. पहिलाच बॉल खणखणीत चौका श्रेयसच्या बॅटमधून. आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवर श्रेयसच्या बॅटमधून हा चौकार आल्यानंतर सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. गरज आहे ती मात्र आता 5 चेंडूंमध्ये अवघ्या 1 धावेची. आपटलेला बॉल आणि या फटक्यासोबत FM कांदारी किंग्स बँड्रा पोहोचेल सेमीफायनल मध्ये. 4 चेंडू राखून मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. FM11 कांदारी किंग्स बँड्रा या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक ताई पॅकर्स पालघर.